याच्यामध्ये फक्त फायदा प्रस्थापित निजामी मराठ्यांचा झालाय। मी गरीब मराठ्यांसाठी काम करतो, मी गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काम करतो असं वेळोवेळी सांगत जरांगेंनी गरीब मराठ्यांची मान कापून घेण्याचं काम केलंय। जर अजितदादांचं त्या कॉलेजला नाव देत असं आमचा विरोध राहील। अजितदादांचं नाव कोणाला कुठं द्यायचं असेल तर त्यांनी वेगळ्या कॉलेजेस बघावे, वेगळ्या जागा बघाव्या, त्यांना आमच्या शुभेच्छा असतात। ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आपल्या सोबत आहेत। आबा, मराठा आरक्षणावरती पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो। 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं कळतंय आणि 12 लाखापेक्षा देखील कुणबी प्रमाणपत्राची वाटप देखील झाल्याचं सांगितलं जातंय। यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? खरं तर 48 लाख नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 12 लाख जरी कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्याचं राज्य सरकार सांगत असेल, परंतु हे 12 लाख सुद्धा ओबीसीसाठी अत्यंत घातक आहेत, ओबीसीचं पूर्ण अस्तित्व संपवणार आहेत। विशेषतः यामध्ये काय होतंय, खरं तर गरीब मराठ्यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे आणि ओबीसीचं वाटोळं सुद्धा होतंय। कारण की गरीब मराठ्यांचं आज ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण गेलंय। गरीब मराठ्यांना राजकारणात आरक्षणाशी काही घेणं देणं नाही, परंतु गरीब मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण हवंय। परंतु ह्या सुपारीबाज जरांगेंनी प्रस्थापित मराठ्यांची सुपारी घेऊन कुठंतरी ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसीची राजकीय हत्या करण्यासाठी घेतलेली सुपारी वाजवण्याचं काम केल्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदेनी अनेक कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्यामुळं राज्यामध्ये अनेक, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, अशा अनेक ठिकाणी ओबीसीच्या राखीव जागेवर मराठा समाजाचे प्रतिनिधी निवडून आले। आज मराठा समाजाचे जर प्रतिनिधी निवडून असेल तर ओबीसीचे प्रश्न सभागृहात कोण मांडणार, ओबीसीचं अस्तित्व कसं राहणार, हे सुद्धा ओबीसीनं विचार करण्याची गरज आहे। ओबीसीने झोपा काढणं आता बंद करावं। ओबीसीने आता खरं तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे, कारण ओबीसी आमचा डीएनए म्हणून राज्य सरकार जर ओबीसीची मान कापून घेत असेल, ओबीसीच्या पाठीत जर सुरा खुपसत असेल तर ओबीसीनं जागं झालं पाहिजे आणि ओबीसीने आता रस्त्यावर येण्याची तयारी दाखवली पाहिजे। कारण की राज्य सरकार जे रस्त्यावर येतं, जे दबाव टाकतं, त्यांचंच ऐकण्याचं काम करत असतं आणि त्यानुसार राज्य सरकारचं ओबीसीना फसवण्याचं काम सुरू आहे, ओबीसीची मान कापण्याचं काम सुरू आहे। आणि आज एवढे कुणबी प्रमाणपत्र वाटप जर झाले असतील तर राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। त्यामुळे ओबीसीने आता खडबडून जागं व्हावं आणि रस्त्यावर उतरण्यासाठी दंड थोपटावेत आणि राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याचं काम करावं। यावरती मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की 48 लाख नाही तर 58 लाख नोंदी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं, तर अधिकारी हे सिंध समितीची देखील दिशाभूल करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावर तुमची काय प्रतिक्रिया? एकतर हा आंदोलक मनोज जरांगे हा बिंडोक माणूस आहे, अकलीचा आणि त्याचा कुठलाही भाग नाही। विशेषतः काय होतं किंवा अधिकाऱ्यांनी जे सांगितले असतील ती आकडेवारी खरी असेल, कारण की अधिकाऱ्यांना संविधानिक मार्गाने त्यांना त्यांच्या नोकऱ्या करायच्या, त्यांना त्यांच्या नोकऱ्या वाचवायच्या। याला वाटतं की मी सांगल ते झालं पाहिजे, मी म्हणल ते असं आदेश देणं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, परंतु या राज्यामध्ये हुकुमशाही नाही, लोकशाही आहे आणि जे वाटले त्याच्यातच ओबीसीचं अतिशय वाटोळं झालंय, गरीब मराठ्यांचं सुद्धा वाटोळं झालंय। याच्यामध्ये फक्त फायदा प्रस्थापित निजामी मराठ्यांचा झालाय, ज्यांना ग्राम सरपंच व्हायचंय, ज्यांना पंचायत समिती मेंबर व्हायचंय, ज्यांना जिल्हा परिषद मेंबर व्हायचंय आणि ते फक्त प्रस्थापित आणि निजामी मराठीच होऊ शकतात। गरीब मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवंय। त्यामध्ये ईडब्ल्यूएसचा आताच एमपीएससीचा कटाप तुम्ही पाहिला असेल, ईडब्ल्यूएसचा 103 आहे आणि ओबीसीचा आणि ओपनचा 116 आहे। मग 103 महत्वाचा का 116 महत्वाचा, हे राज्यातील गरीब मराठा समाजाच्या तरुणांनी, शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी हे बघितलं पाहिजे आणि खरं तर त्यांनी आता मनोज जरांगेंना जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे। कारण गरीब मराठ्यांना, मी गरीब मराठ्यांसाठी काम करतो, मी गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काम करतो असं वेळोवेळी सांगत जरांगेंनी गरीब मराठ्यांची मान कापून घेण्याचं काम केलंय आणि कुठेतरी मराठा ओबीसी वाद लावून राज्य सरकारनं ओबीसीची मान कापून घेण्याचं काम केलंय। ते दोघांसाठी घातक आहे। जो एका ताटात खाणारा लहान मोठा भाऊ आज एकमेकाकडे बघायला तयार नाही, याचं पूर्ण जे काय हे जात असेल तरी जरांगे आणि राज्य सरकार, कारण की ह्या दोघांनी स्वतःच्या स्वार्थापायी ओबीसी आणि मराठ्यांचं वाटोळं, गरीब मराठ्यांचं आणि विशेषतः गरीब ओबीसीचं वाटोळं करण्याचं काम केलंय। कारण की गरीब मराठ्यांचं ईडब्ल्यूएस सरकार आरक्षण बाजूला करून कुठेतरी ओबीसीत घुसखोरी करण्यासाठी जरांगे दादागिरी करून बळजबरी करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये फक्त गरीब मराठ्यांना काही मिळणार नाही, प्रस्थापित मराठ्यांना राजकीय खुर्ची मिळेल, परंतु गरीब मराठे गरीबच राहतील आणि प्रस्थापित मराठे प्रस्थापित होत राहतील आणि त्यातून ओबीसीचं वाटोळं तर होणारच आहे।
ओबीसीचं वाटोळ गेल्या अनेक वर्षापासून सुरूच आहे, परंतु आता ह्या ओबीसी आमच्या डीएनए म्हणणाऱ्या राज्य सरकारने ओबीसींचे जे कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसींची मान कापून घेण्याचं काम केलं. कुठेतरी ओबीसींचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर ओबीसींचा आवाज बनून ओबीसीचे प्रश्न मांडण्याचं काम करत होतात. ते येणाऱ्या काळात ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात दिसणार नाहीत. त्यामुळे ओबीसींचे प्रश्न कोणी मांडायला राहणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसींचा अतिशय वाटोळ, ओबीसींच्या समस्या तशाच पडून राहणार. त्यासाठी आता ओबीसी समाजाने खडबडून जागवावं अशी आमची ओबीसी समाजाला कळकळीची विनंती आहे. बरं, राज्य शासनानं ओबीसीच्या काही ज्या योजना आहेत त्या योजनासाठी मला वाटतं 4.5 कोटी काहीतरी 4,600 कोटीची घोषणा केलेली आहे तरतुदीमध्ये. तर यामध्ये ओबीसीना थोडंफार तरी या योजनेच्या मार्फत हातभार लागणार नाही असं वाटतं. हे बघा, राज्यामध्ये 52 ते 54% असणाऱ्या ओबीसींना 4,600 कोटींनी होतंय काय? ज्या ओबीसींना खरं तर त्यांच्या बजेटरी तरतूदमध्ये 50% त्यांच्या आकडेवारीनुसार बजेट असलं पाहिजे ना. राज्याचं बजेट किती आहे, ओबीसीनं तुम्ही किती द्यायला लागले? आणि फक्त इथं काय चाललंय, दबाव टाकणाऱ्याचं चालतं. मराठा समाजाला जे 12-15% असणाऱ्या मराठा समाजाच्या विविध योजनांना 5-5, 10,000 कोटी रुपये हे राज्य सरकार वेळोवेळी देताना तुम्ही बघितलंय. परंतु आताच्या ह्या अधिवेशनामध्ये कुठतरी 4,600 कोटी रुपये देऊ अशी घोषणा राज्य सरकारनं केली असेल ओबीसीसाठी, परंतु तो अतिशय तुटपुंजा ओबीसीच्या तोंडाला कुठतरी पानं पुसण्याचं काम झालंय. ओबीसींचं त्याच्यामध्ये काही होणार नाही. तो न दिलेला बरा अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये कुठल्याही कोणाला त्याच्यामध्ये लाभ मिळणार नाही, कोणाचंही भलं होणार नाही. त्यामुळं आम्ही राज्य सरकारचा नक्कीच निषेध करू आणि राज्य सरकार ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीना फसवण्याचं काम करतंय हे वेळोवेळी आमच्या ओबीसी बांधवांना आम्ही सांगत राहू. बरं आबा, बारामती या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे अहिल्याबाई होळकरांच्या नावानं. त्या कॉलेजला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी होती आणि त्या संदर्भात आज लक्ष्मण हाकेचं देखील आंदोलन होतंय त्या संदर्भात. यावर काय प्रतिक्रिया? खरं तर आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी आज बारामती येथे माता अहिल्यादेवी, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव पुसून स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव त्या मेडिकल कॉलेजला देण्याची मागणी तेथील काही लोकांनी केली. त्याच्या निषेध म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके आंदोलनात उतरलेले आहेत. त्याचं मी समर्थन करतो लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचं. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव पुसून अजितदादांचं नाव का द्यावं? राज्यात अनेक कॉलेजेस आहेत ज्याला वेगवेगळे नाव आहेत, तिथं त्यांचं नाव दिलं पाहिजे. राजमाता अहिल्यादेवीचंच नाव तुम्हाला कॉलेज का सापडलं? हे अतिशय चुकीचे, जाणीवपूर्वक ओबीसी आणि बहुजनातील महापुरुषांना त्यांचं नाव संपवण्याचा आहे राज्य सरकारचा डाव असू शकतो. हा प्रस्थापित धेंडांचा कुठतरी डाव असू शकतो आणि तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्याला आमचा विरोध आहे. अजितदादा पवार यांचं नाव दुसऱ्या कॉलेजला, दुसऱ्या विविध कशाला तुम्ही नाव दिलं, आम्ही त्याला विरोध करणार नाही. परंतु ज्यावेळी तुम्ही राजमाता अहिल्यादेवींचं ज्या कॉलेजला नाव आहे ते नाव पुसून माता सावित्रीबाई फुलेंचं असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज असतील, छत्रपती शिवराय असतील, यांचे नाव पुसून जर तुम्ही अजितदादा पवारांचं नाव देण्याचं काम कोणी जर करत असेल तर याला आमचा कट्टर विरोध राहील आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही विरोध करत राहू. अजितदादांचं नाव देण्याला आम्ही विरोध करत नाही, परंतु आमच्या महापुरुषांचं नाव पुसून जर अजितदादांचं त्या कॉलेजला नाव देत असेल तर आमचा विरोध राहील. अजितदादांचं नाव कोणाला कुठं द्यायचं असेल तर त्यांनी वेगळ्या कॉलेजेस बघावे, वेगळ्या जागा बघाव्यात, त्यांना आमच्या शुभेच्छा असतील. तुम्ही सांगताय की ओबीसीचं आरक्षण मनोज जरांगे यांच्या मार्फत मराठा समाजानं संपवलंय. मात्र मनोज जरांगे पाटील प्रत्येक वेळेस सांगत असतात की मूळ मराठा हा ओबीसी आहे, त्यामुळं जे मराठ्यांना जे ओबीसी प्रमाणपत्र आहे ते घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. यावरती काय सांगतात? बरं का, राज्य भूमिका मांडताना आपल्याला बुद्धी असली पाहिजे. मला त्या बिंडोक जरांगीच्या मागणीची कीव येते, त्याच्या बोलण्याची सुद्धा कीव येते. कारण की मूळ मराठा ओबीसी कसा असू शकतो? ओबीसी हा 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 लोतेदार, ज्याने आज ओबीसी जर म्हटलं तर कुठेतरी नाव्ही, सुतार, सोनार, लोहार, माळी, कुंभार, चाबार, ते कुंभार, सुतार, सुल हे अशा गोष्टीमध्ये वेगवेगळे काम करणारे लोक, हे मराठा समाज पूर्वीपासून प्रस्थापित असणारा समाज ओबीसी त्याला म्हणता येणार नाही. परंतु आता काय झालंय, हम करे सो कायदा, मी म्हणेल तीच गोष्ट घडली पाहिजे अशी मागणीनुसार जरांगे बोलतोय आणि त्याला कुठली अक्कल नाही, त्याला कुठलंही लगाम नाही. आणि राज्य सरकारने खरं तरी त्याला लगाम लावण्याऐवजी त्याला मोकाट सोडलेलं आहे कुठतरी ओबीसींचं अस्तित्व संपवण्यासाठी आणि राज्य सरकारची पोळी भाजून घेण्यासाठी.
त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललेला कारभार आहे. त्यामुळे ते कुठेतरी सुसाट बोलतंय आणि जर राज्य सरकारने त्याला लगाम लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या अनेक चुका आहेत, त्यांनी अनेक कुटाने करून ठेवले. त्याला त्याची जागा जेलमध्ये आहे, परंतु राज्य सरकारच्या आशीर्वादाने तो बाहेर आहे. आणि ओबीसी म्हणून घेणाऱ्या, ओबीसी आमचा डीएनए म्हणून घेणाऱ्या राज्य सरकार त्याला कुठेतरी ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी वापर करून घेण्याचं काम करत आहे. नक्कीच हे होते नवनाथ आबा वाघमारे यांनी सांगितलंय की ओबीसीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र आहे यामध्ये राज्य शासन देखील मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करत असल्याचं घाणाघात त्यांनी यावेळेस केलेलं आहे. सोनाजी दोगदंडे, story.com, जालना.